सर्वात अमेझिंग न्यूज काय होती? स्लमडॉग मिलियनेअरला मिळालेले 4 गोल्डन ग्लोब अवॉर्ड आणि त्यातला पण आपला व्हेरी ओन AR रहमानला मिळालेला अवॉर्ड. मग ही सगळी अचीवमेंट आम्ही सेलिब्रेट केली. पण याच फिल्मच्या प्रोडक्शन क्रू मधल्या 2 यंग मराठी मुलांबरोबर. एक होता लोकेशन इन्चार्ज आणि एक होता त्याचा आर्ट डायरेक्टर मुंबईसाठीचा. आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. मला पहिला गोष्ट सांगा, हे प्रोजेक्ट तुम्हाला मिळाले कसे? जेव्हा इंडिया टेक वन ही कंपनी दिल्ली बेस्ड कंपनी आहे, ती जेव्हा बॉम्बेमध्ये आली हा प्रोजेक्ट घेऊन, तर त्यांनी शॉर्टलिस्ट केले. म्हणजे प्रत्येक क्रू मेंबर्सला त्यांच्या ऑप्शन्स प्रमाणे बोलवत गेले आणि मग आमचा इंटरव्ह्यू होत गेला आणि त्याच्यात आम्ही शॉर्टलिस्ट झालो. असं आमचं सिलेक्शन झालं. मला सांगा, हे लोकेशन इन्चार्ज, आर्ट डायरेक्टर, हे सगळे काय काम आहे? नेमकं काय काम असतात या सगळ्यांची? मुळामध्ये आपल्याकडे लोकेशन इन्चार्ज हा प्रकार अस्तित्वातच नाही आहे. कसं आहे की प्रोडक्शन मॅनेजर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ती व्यक्ती जी असते ना, तीच सगळे हे काम करत असते. पण हिंदी फिल्म्स किंवा स्पेशली हॉलिवूडच्या फिल्म्स आहेत तिथे लोकेशन इन्चार्ज हे एक वेगळं डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केलेलं आहे त्यांनी. आता जेव्हा आम्ही स्क्रिप्ट वाचलं त्याच्यात आम्हाला असं कळलं की अरे हे तर सगळं 90% लाईव्ह लोकेशन्स आहेत. पण सुरुवातीला लोकेशन इन्चार्जचं काम काय होतं की त्यांनी एकट्याने जायचं, त्यांनी मुंबई फिरायचं, म्हणजे जे जे अवेलेबल लोकेशन्स असतील त्याचे फोटोग्राफ्स काढायचे, ते घेऊन यायचे, ते स्टडी करायचं आणि त्याचं जे काही स्टडी केलेलं असेल ते पिक्चर्स असेल ते डिरेक्टर समोर ठेवायचं. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली काय व्हायचं की आर्ट डिपार्टमेंटकडे यायचं. आर्ट डिपार्टमेंट काय करायचं की आलेल्या पिक्चर्समध्ये ओके मग हे लोकेशन असं आहे, ओके असं आहे. मग डिरेक्टरनी जर एकदा अप्रुव्हल दिलं त्या लोकेशनला की त्याच्यानंतर मग आर्ट डिपार्टमेंटचं काम सुरू व्हायचं. आर्ट डायरेक्टर बेसिकली करतो काय? जे आम्ही सेट्स लावतो ते कॅमेरामन शूट करतो. समजला, इन शॉर्ट डायरेक्टरचं जे व्हिज्युअलायझेशन आहे ते इन फ्रेम कसं चांगलं दिसेल, प्रत्येक फ्रेम प्रत्येक शॉट कसा चांगला दिसेल, त्याचं बॅकग्राऊंड कसं सजवता येईल किंवा सेट्स कसे एस्टॅब्लिश करू शकू, हे आर्ट डायरेक्टरचं काम असतं. स्लमडॉग मिलियनेअर करण्याच्या आधी तुम्ही बरेच प्रोजेक्ट्स केले आहेत इंडिव्हिज्युअली. त्या प्रोजेक्ट्स बद्दल थोडंसं सांगा ना. स्लमडॉगच्या आधी मी फर्स्ट माझी फिल्म आठवते मला, क्रिसमस इन इंडिया. त्याच्यानंतर सेकंड मी लुकिंग फॉर कॉमेडी केली, सेम प्रोडक्शन हाऊस इंडिया टेक वन. थर्ड मी केली मिस्टर स्पायसेस केली. त्याच्यानंतर मी 8 माइल्स हाय केली. त्याच्यानंतर मी ब्राइड अँड प्रेजुडिस केली. त्याच्यानंतर मी स्लमडॉग केली ऑब्व्हियसली. आणि आउटसोर्स जी लास्ट वीकमध्ये रिलीज झाली हायलाईट फिल्मची, ती केली. एकूण माझ्या लिस्टवर 8 फिल्म्स इंटरनॅशनल आहेत, प्लस 10-12 इंटरनॅशनल आर्ट फिल्म्स आहेत. पण याच्यासाठी तुम्हा दोघांनाही म्हणजे इंडिया का म्हणा, बॉम्बे म्हणा, सगळ्याची एकदम तोंडपाठ असायला पाहिजे ना. सगळे लोकेशन, सगळ्याचं जे काय म्हणतात त्याला, जो फ्लेवर आहे एखाद्या लोकेशनचा तो एकदम तुम्हाला माहिती असायला पाहिजे, राईट? सगळ्यात मोठा महत्वाचं सांगायचं म्हणजे एखादं लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे याला मिळणाऱ्या परमिशन. आम्हाला इंडियन एम्बेसीने परमिशन दिली होती की हे फिल्म तुम्ही करा, पण त्याच्यामध्ये एक परमिशनची अट अशी असते की तुम्ही लोकल अथॉरिटीजची पण परमिशन घ्या. म्हणजे महानगरपालिका असेल, मुंबई पोलीस असतील किंवा काही आणखीन अथॉरिटीज असतील. आणि आपल्या देशात काहीतरी चांगलं होतं, स्पेशली आपल्या मुंबईत काहीतरी चांगलं होतं, जेणेकरून मुंबईचं नाव जागतिक पातळीवर कुठेतरी येणार आहे. हे फार महत्वाचं. हे जेव्हा त्यांना पटवून सांगायचो ना, त्यावेळेला प्रत्येक जो मुंबईकर माणूस आहे तो खरंच हॅट्स ऑफ त्याला, की त्यांनी खूप मदत केली आहे मला. माझा पॉईंट ऑफ व्ह्यू मुंबईकडे बघण्याचा की कशी असते, म्हणजे 1940s मध्ये कशी होती, 1960s मध्ये कशी होती, 1970s मध्ये कशी होती आणि आत्ताची मुंबई. असं करून मी याच्यातले काही सेट्स उभे केले. मला एक्झॅक्टली हेच विचारायचं तुम्हा दोघांनाही की नेमकी तुमचे काय USP ठरले? की ऑन द स्पॉट डिसिजन्स घ्यावे लागतात. त्याच्यामुळे तुमचं माइंड फास्ट होतं की अरे हे असं झालं तर आता हे प्रॉब्लेम आहे, पण आता याच्यावरती काहीतरी सोल्युशन. बेसिकली प्रोडक्शन हे डिपार्टमेंट असं आहे की सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढायचं काम प्रोडक्शन डिपार्टमेंट करतं. हां, म्हणजे उद्या काही प्रॉब्लेम आला, युनिटला काही प्रॉब्लेम आला तर युनिट फायनली कोणाकडे येणार, तर प्रोडक्शनकडे येणार. या फील्डमध्ये जेवढं करू तेवढं कमीच आहे. कारण आर्ट डिरेक्शन अशी फील्ड आहे, याच्यात कॉम्प्युटरला काय वाव नाही आहे. म्हणजे मॅन्युअली जे काम करू शकतो आमच्या हाताखाली
हजारो वर्कर्स काम करतात. ते ॲक्च्युली नॅक आहे की कशी कमांड केली, कारण एवढ्या पब्लिकवर कमांड करणं इट्स नॉट अ जोक. आणि स्वतःला जे आवडेल ते काम करणं महत्त्वाचं. म्हणजे प्रत्येकाची एक आवड निवड असते आणि आपल्याला मनासारखं काम करायला मिळणं याच्यापेक्षा याच्यापेक्षा आनंद देणारा जो क्षण असतो ना, दुसरा कुठलाच असेल असं मला वाटत नाही. या सगळ्या प्रोसेसमध्ये कुणीतरी बाहेरची अख्खी टीम येते आणि आपल्याबरोबर काम करते. त्यांच्याबरोबर तुम्हाला काम करताना काय शिकायला मिळालं? ॲक्च्युली त्यांचं प्री प्लॅन सगळं कामाचं स्वरूप आहे ते मी शिकलो. कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, कसं रिसर्च केलं पाहिजे ते आधी पण मी शिकलेलो आहे. पण एक गोल्डन पॉईंट असा आहे की ते त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक विषयाकडे, तो एक मला आवडला. ते एक प्लस पॉईंट आहे आर्ट डिरेक्शन थ्रू. म्हणजे इन फ्युचर पण मला त्याचा जास्त फायदा होईल की त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो, त्यांचं व्हिज्युअलायझेशन काय असतं, ते एक मला शिकण्यासारखं मिळालं. जो उसको ढूंढती मैं चुपके से वो छुप जाता, ऐसी थी वो मेरी कहानी. स्वतः काम करताना बऱ्याचदा सर त्यांच्या रूममध्ये लिहित बसायचं किंवा ते स्टोरी बोर्ड तयार करत बसायचं. तर बऱ्याचदा मी लोकेशनचे फोटोग्राफ्स घेऊन त्यांच्यापर्यंत जायचो आधी आणि सरांना सांगायचो की सर हे असं असं आहे आणि असं. कॅमेरामन अँथनी सर वगैरे, ही इज ऑल्सो व्हेरी गुड. की त्यांचं नेहमी या दोघांच्या चेहऱ्यावरती एक छान स्माईल असायची. म्हणजे मला किती वेळ केलं किती काम केलं तरी एंड ऑफ द डे किंवा कामाच्या ह्याच्यात सुद्धा एक मस्त स्माईल ते जायचे. आणि शेवटी सगळं काम झाल्यानंतर ती शाबासकीची एक थाप पडते ना पाठीवरती संध्याकाळी, ते फार महत्वाचं होतं. की तो माणूस नेहमी संध्याकाळी गुड जॉब, कीप इट अप असं म्हणून जे करून जायचं ना, त्याच्यामुळे आम्हा दोघांना किंवा आमच्या क्रूला असं ते म्हणतात ना इन्स्पिरेशन होतं की अरे यार या माणसाकडनं शिकला पाहिजे. एनर्जी ड्रिंक होतं ते आमच्यासाठी. आणि नो हा शब्द जो आपण आमच्या प्रोडक्शनच्या भाषेत आम्ही म्हणतो की नो हा प्रोडक्शनच्या नाही, नो नाही, नो नेव्हर जे आपण म्हणतो ते डिक्शनरीत आमच्या कधी नसतं की हे पॉसिबल होत नाही. करायचं, कसंही करून करायचं, समोरच्या माणसाला कन्व्हिन्स करायचं. तो कितीही निगेटिव्ह असेल काही असेल पण त्याला आपल्या बाजूने करायचं. मला सांग, दोघांना आता काय पुढे काय करणार आहात तुम्ही दोघे? मनात इच्छा असते एक मोठं प्रोडक्शन करावं किंवा मोठी फीचर फिल्म करावी. ह्याच्यापेक्षा जी ऑस्कर 101% मिळेल, याला पण ऑस्कर मिळेल अशी आमची गॅरंटी आहे. पण तशी एक फिल्म करण्याची इच्छा आहे आणि स्वतःच्या हाताने स्वतःचा मेणाचा पुतळा करण्याची इच्छा आहे. आणि ते लंडन म्युझियममध्ये लागला पाहिजे अशी एक इच्छा आहे. सांगायचं तर आता ॲज इट इज जे मराठी फिल्म्स तर मी करणारच आहे. याच्या पुढे मी मराठी जे आहे ते मराठीतून सोडतच नाही मी. आणि इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सही याच्या पुढे करणार आहे, जे आता ऑलरेडी आमचं सुरू आहे. की एक गोड गुपित आहे थोडकंसं. ते ऑलरेडी एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट आपल्याकडे आहे आणि आम्ही ते करतोय. लोकेशन इन्चार्ज किंवा प्रोडक्शन डिझायनर किंवा प्रोडक्शन मॅनेजर जे काही त्यांच्यामध्ये राहून मला करता येण्यासारखं आहे. येणाऱ्या फ्युचर इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्ये मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या लोकांना घेऊन जायचं. तिथल्या लोकांची संस्कृती काय आहे, ते कल्चर काय आहे, ते जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर माझ्याकडनं जेवढं शक्य होईल, आमच्या टीमकडनं जेवढं शक्य होईल ते आम्ही इंटरनॅशनल लेवलवर ते घेऊन जाऊ. की जेणेकरून उद्या असं असेल की आपल्या भारतातलाच कोणीतरी डॅनी बॉयल एक फिल्म करेल आणि आपण त्या ऑस्करपर्यंत पोहोचू आणि आम्ही तो ऑस्कर घेऊ. की तुमचे एक्सपिरियन्सेस खूप वेगळे आहेत. मस्त मजा आली या सगळ्या गप्पा मारायला. आपण पुन्हा एकदा यांना भेटणार आहोत, पण त्यावेळेला कदाचित लोकेशन वेगळं असेल. ते रिमी आणि राहुल ठरवणार आहोत. कदाचित मॅडम तुसादचं म्युझियमही असेल आणि ओकेजन असेल अभिषेकच्या मेणाच्या पुतळ्याचं इनॉग्रेशन. युट्यूबमध्ये अजून बरंच काही आहे, त्यामुळे आता घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.